जिथे विद्यार्थ्यांच्या हातात पेन, पुस्तक आणि लॅपटॉप असायला हवेत, तिथे अचानक एका बाजूला नमाज आणि दुसऱ्या बाजूला हनुमान चालिसाचे पठण सुरू झाले. तर उत्तर प्रदेशच्या ऐतिहासिक लखनौ विद्यापीठात सध्या असाच काहीसा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. पण ही फक्त धर्माची लढाई आहे, यामागे काही वेगळंच राजकारण शिस्त आहे. विद्यापीठ ही ज्ञानाची मंदिरे मानली जातात, पण आजकाल याच मंदिरांमध्ये शिक्षणापेक्षा इतर गोष्टींची जास्त चर्चा होताना दिसते. आज आपण बोलणार आहोत एका अशा ताज्या वादाबद्दल ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो म्हणजे लखनौ विद्यापीठातील नमाज आणि हनुमान चालिसाचा वाद. फेब्रुवारी 2026च्या शेवटच्या आठवड्यात लखनौ विद्यापीठाचा परिसर अचानक एका छावणीत रूपांतरित झाला. शेकडो पोलीस, पीएसी जवान आणि घोषणाबाजी करणारे विद्यार्थी, हे सगळं घडलं ते एका ऐतिहासिक वास्तूभोवती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. नेमकी ठिणगी कुठे पडली, लाल बारादरीचा इतिहास काय आहे आणि प्रशासनाने 50,000 रुपयांचा दंड का ठोठावला, याला सविस्तर जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये. या वादाच्या केंद्रस्थानी आहे लखनौ विद्यापीठाच्या आवारातील लाल बारादरी नावाची एक ऐतिहासिक वास्तू. ही इमारत आजची नाहीये. 1814 ते 1820च्या दरम्यान नवाब गाझी उद्दीन हैदर आणि त्यांचा मुलगा नसीर उद्दीन हैदर यांनी इमारतीची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक वास्तूमध्ये एकेकाळी टीचर्स असोसिएशनचं ऑफिस, बँक आणि कॅफेटेरिया होता. याच वास्तूच्या एका भागात एक जुनी मशीद देखील आहे, जिथे विद्यापीठातील मुस्लिम विद्यार्थी अनेक वर्षांपासून नमाज पठण करत आले आहेत. पण मग अचानक आताच वाद का झाला? मित्रांनो, 2021 मध्ये या जुन्या इमारतीच्या भिंतींचा काही भाग कोसळला होता. ही इमारत खूप जुनी आणि कमकुवत झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव फेब्रुवारी 2026 मध्ये या लाल बारादरी इमारतीला आणि मशिदीकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले आणि तिथे बॅरिकेड्स लावले. आणि इथूनच ठिणगी पडली. मुस्लिम विद्यार्थी आणि NSUI काँग्रेसची विद्यार्थी आघाडी या विद्यार्थी संघटनेने याला कडाडून विरोध केला. त्यांचा आरोप होता की सुरक्षेच्या नावाखाली जाणीवपूर्वक मशिदीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की जर ही जागा बंद केली असेल तर नमाज पठणासाठी दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी. पण प्रशासनाने यावर तात्काळ कोणताही तोडगा काढला नाही. 22 फेब्रुवारी 2026 रविवारचा दिवस या वादातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला. जेव्हा प्रशासनाने बॅरिकेड्स हटवले नाहीत, तेव्हा काही मुस्लिम विद्यार्थीने लाल बरादरीच्या बाहेरच बॅरिकेडच्या जवळच रस्त्यावर नमाज पठण करण्याचा निर्णय घेतला. त्याच संध्याकाळी तिथे इफ्तारचे देखील आयोजन करण्यात आले. पण या घटनेत एक अतिशय लक्षवेधी गोष्ट घडली. जेव्हा हे मुस्लिम विद्यार्थी नमाज अदा करत होते, तेव्हा NSUI आणि इतर काही विद्यार्थी संघटनाच्या हिंदू विद्यार्थ्यांनी त्यांच्या भोवती सुरक्षेसाठी एक मानवी साखळी तयार केली. मित्रांनो, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. एका गटाने याला हिंदू मुस्लिम एकतेचे आणि जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण म्हटले. पण या घटनेचे पडसाद दुसऱ्या बाजूला अत्यंत तीव्र उमटणार होते, याची कुणालाच कल्पना नव्हती. या नमाजाच्या घटनेनंतर लगेचच उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी, जसे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की जर विद्यापीठाच्या सार्वजनिक जागेत नमाज पठण होणार असेल तर आम्ही तिथे हनुमान चालिसेचे पठण करू. विद्यापीठ हे शिक्षणाचे ठिकाण आहे, तिथे कोणत्याही धर्माचे सार्वजनिक प्रदर्शन होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. 24 फेब्रुवारी 2026 चा दिवस सकाळपासूनच विद्यापीठ परिसरात प्रचंड तणाव होता. ABVP आणि इतर हिंदू संघटनांचे शेकडो विद्यार्थी लाल बरादरीकडे कूच करू लागले. जय श्रीरामच्या घोषणाने परिसर दुमू लागला. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यांनी या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यापासून रोखले, पण विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते लाल बारादरी मशिदीच्या समोरच रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आणि त्यांनी सामूहिक हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. एवढंच नाही मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी सोबत गंगाजल आणले होते. त्या ठिकाणी नमाज पठण झाले होते, त्या जागेचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यांनी तिथे गंगाजल शिंपडले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. हनुमान चालिसा वाचणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी जबरदस्ती उचलून पोलिसांच्या बसमध्ये टाकले आणि त्यांना ताब्यात घेतले.
आता विद्यापीठ प्रशासनाची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली. ज्या विद्यार्थी विना परवानगी नमाज पठण केले आणि ज्यांनी हनुमान चालिसा वाचून गोंधळ घातला, अशा दोन्ही गटातील एकूण 13 विद्यार्थ्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे या 13 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचा वैयक्तिक जामीन म्हणजेच पर्सनल बॉन्ड देण्याचे आदेश दिले. तसेच 7 विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस म्हणजे शो कॉज नोटीस बजावली आणि 6 माजी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास कायमची बंदी घातली. मित्रांनो, हा होता लखनौ विद्यापीठातील तो संपूर्ण घटनाक्रम. एका जुना इमारतीच्या दुरुस्तीच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा विषय नमाज, ह्युमन चेन, हनुमान चालिसा आणि 50,000 रुपयांच्या दंडापर्यंत येऊन पोहोचला आहे. माजी कुलगुरू आणि विचारवंतांचे म्हणणे आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कृती, मग तो इफ्तार असो वा हनुमान चालिसा, प्रशोभक ठरू शकतात. विद्यापीठ हे शिक्षणासाठी आहे, राजकारणासाठी किंवा धार्मिक शक्ती प्रदर्शनासाठी नाही. मित्रांनो, की विद्यापीठांनी सर्व प्रकारच्या धार्मिक उपक्रमांवर कॅम्पसमध्ये पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.